जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। रामाने त्यांना चांगली बुद्धी द्यावी, उद्धव ठाकरेंकडून चांगले कार्य घडावे असा टोला आता जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। उद्धव ठाकरे साहेबांना राम भक्तीमध्ये काय ताकद आहे आणि रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती आलेली आहे। जेव्हा राम भक्तीतनं बाजूला गेले तेव्हा जी फळं मिळालेली आहेत त्या फळातनं आता काहीतरी शिकतील। आता राम भक्ती आठवण झालेली आहे माझी, त्यांच्याबद्दल अजिबात काय म्हणणं नाही। भगवंतानं प्रभू श्रीरामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं। इकडं बघत असताना कधीतरी इकडं वारकरी बांधवांचं काय चाललंय हे बघावं, हीच विनंती आहे, बाकी काय। एसटीच्या दरवाढीवर सदावर त्यांनी मंत्री प्रताप सरनाईकांचे कान टोचलेत। खासगी सावकारासारखी टक्केवारी कुठून आणली, कोणत्याही प्रकारची भाडेवाढ नको अशी प्रतिक्रिया सदावर त्यांनी दिली। हे म्हणणं आहे की ही भाडेवाढ नको, ही भाडेवाढ कोणत्याच गोष्टी, दुधाच्या पैशात वाढ झालेली नाही, भाजीपाल्याच्या पैशात वाढ झालेली नाही, कोणत्याही पैशात वाढ झालेली नाही। आणि ही माणसं याच्यातून प्रवास करणारी ही महाराष्ट्रातली अत्यंत सर्वसामान्यपणे प्रवास करणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे कोणतंच वेगळं स्तोत्र नसतंय, ती ही माणसं आहेत। आणि त्या माणसांना असा त्रास नको, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला डोळसपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं पाहिजे। ही 13% भाडेवाढ जर तुम्हाला अशीच आता 13 उद्या 50% करा, उद्या 100% करा प्रताप सरनाईक, कारण तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।